स्मार्ट सिटी अंतर्गत हरित क्षेत्र विकास योजना राबवली जाणार आहे। यासाठी महापालिकेत नांदूर, मानूर, मखमलाबाद आणि नाशिक शिवारातील शेतकऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती। यावेळी मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी शेतकऱ्यांना टीपी स्कीमचे फायदे समजावून सांगितले। गावाच्या भोवतालीचे एरिया आहे यांचं प्लॅन आणला नव्हते। सोनी साहेबांचा प्लॅन आहे का मध्ये आले। हा जो गुलाबी दिसतो सगळा हा साधुग्राम आहे। तुम्ही मला कशाला देणार? बरोबर आहे की नाही? आज सगळी जमीन तुमची आहे, तुम्ही मला कशाला देणार? नाही, तुम्ही इथे लेआउट टाकता। लेआउट टाकल्यानंतर काय होते की तुम्ही रस्ता असा करून 35% जागा आपली त्याच्यात जाते। नगरसेवक उद्धव नेमसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। वाटलं स्वीकार करतील, नाही वाटलं तर नकार देतील। पण आयुक्तांबरोबर आता चर्चा होती, काय चर्चा झाली? आयुक्तांनी समजून सांगितलं बघ टीपी स्कीम अशी राबवायची, कशी राबवायची। शेतकऱ्यांनी ऐकून घेतलं। शेतकऱ्यांच्या मनावर आहे, ते हो म्हटले तर होईल, ते नाही म्हटले तर नाही होणार। तर शेतकऱ्यांनी देखील आपलं मत मांडलं। नाही तर त्याला प्रस्ताव सुद्धा तुम्ही ठरवू शकता, एवढा अधिकार शेतकऱ्यांना आयुक्त साहेबांनी ठेवला। पण नाही, जर सर्व शेतकऱ्यांना जर अन्याय होत असेल तर आम्ही एखादा सहन करणार नाही। डीपीचं बिलही मान्य नाही, डीपीचं पण मान्य नाही आम्हाला। स्मार्ट सिटी अंतर्गत आठवड्याभरात प्रस्ताव दाखल केला जाणार असल्याची माहिती बैठकी प्रसंगी देण्यात आली। यावेळी बैठकीत काय निर्णय होतो हे ऐकण्यासाठी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन गायकवाड, नाशिक।